चांदा गावात ज्ञानदेव आणि मोहन दहातोंडे बंधूंची 80 एकर शेती आहे. शेतीचं एवढं मोठं क्षेत्र वहिताखाली आणण्याचं मोठं आव्हानात्मक काम ज्ञानदेव दहातोंडेंनी हाती घेतलंय. त्यांना या कामात कृषी अधिकारी असलेल्या मोहनराव दहातोंडेंची साथ मिळाली. त्यामुळे चांदा गावात त्यांची शेती चांगली बहरली आहे. जास्त दिवस चालत नाही. मग त्याच्यात आंबा लावला आणि आंब्यात आंतरपीक म्हणून डाळिंब घेतलं. डाळिंबाची सर्वात चांगली जात म्हणून भगवा ही जात निवडली आणि त्याची लागवड केली. एकरी 320 झाडं डाळिंबाचे आहेत आणि 40 झाडं आंब्याचे आहेत. 30 बाय 30 आंब्याचे झाड आहे आणि 15 बाय 15 डाळिंबाचं झाड आहे. या दोन्ही पिकांच्या लागवडीपूर्वी मोहनरावांनी जमीन आणि पाण्याच्या स्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी आंब्यात भगवा वाणाच्या डाळिंबाची टप्प्याटप्प्यानं लागवड करायचा निर्णय घेतला. 10 एकरात त्यांनी 15 फूट बाय 10 फुटांवर डाळिंब आणि 30 फूट बाय 30 फुटांवर आंब्याची लागवड केली. सुरुवातीला हे काम थोडं अवघड वाटलं, पण आज याच पडीक जमिनीत नंदनवन फुलल्याचं दिसतंय. ही जमीन अशी पडीक होती, ओसाड होती आणि पाण्याचं फार इकडं कमी असल्यामुळं आणि मग पिकाचं नियोजन करायचं, दुसरे पिकं काही येऊ शकत नव्हते आणि जनरली मग डाळिंबाचा आणि आंब्याचा कन्सेप्ट घेतला तर डाळिंब जनरली 8-10 वर्षात डाळिंबावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होता आणि 10 वर्षाच्या पुढे काही डाळिंबाची बाग टिकत नाही. म्हणून आम्ही असा विचार केला का 30 बाय 30 फुटावर आंबा आणि 15 बाय 10 फुटावर डाळिंब, दोन्ही आंब्याच्या मध्ये 2 डाळिंब आणि 1 सेपरेट लाईन अशी डाळिंबाची टाकली. पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी ठिबकचा वापर केला. दहातोंडे वर्षभरात डाळिंबाचा एकच आंबिया बहर घेतात. या डाळिंबागेत आंब्याची झाडं असल्यानं आंब्याच्या मोहराचा डाळिंब्याच्या परागीकरणासाठी चांगला फायदा होतो. त्यांच्या बागेतल्या प्रत्येक झाडाला मोठ्या संख्येनं फळं लागतात. यंदा त्यांना एका झाडापासून 60 ते 65 किलो डाळिंबाची संख्या मिळाली आहे. यासाठी ते बाग फुलकळीच्या अवस्थेत असताना मधाची फवारणी करतात. तसंच त्यांनी मधमाशी पालन देखील केलं आहे. पाण्याचं थोडं शॉर्टेज कमी असल्यामुळं आम्ही पूर्ण बागाला ड्रीप बसवलेलं आहे. ड्रीपमधून खतं आणि पाण्याचं व्यवस्थापन केलं जातं. डाळिंबाचं जशी जशी डाळिंबाची संख्या वाढत गेली तसं डाळिंबाच्या फांद्यावर लोड जास्त यायला लागला आणि फांद्या मोडू नये म्हणून आधार देण्यासाठी आम्ही मध्ये बांबू लावला. ते बांबू तंबूसारखा वापर केला आणि साऱ्या बाजून त्या फांद्या बांधून अशा वर घेतल्या म्हणजे फांद्या मोडत नाही. दहातोंडेंकडे सध्या पाणी मुबलक नसलं तरी समाधानकारक आहे, पण 60 एकरांवर वेगवेगळ्या फळबागा असल्यामुळे पाणी पुरत नाही. म्हणून त्यांनी विरपणी झाल्यानंतर त्याला शेणखत आणि कोंबडी खताचा डोस देतो. 10 किलो एका झाडाला खत, कोंबडी खत 2 किलो असं देऊन ते पाणी चालू करतो. पाणी चालू केल्यानंतर मग 15 दिवसात झाडं फुटायला सुरुवात होते आणि फळ चांगलं लागण्यासाठी पराग सिंचन होण्यासाठी आंबे मोहर बार होतो डाळिंबाचं. त्याच्यामुळं मधमाशा भरपूर असतात आणि मादी फुल गळायचं प्रमाण कमी होतं पराग सिंचन झाल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही त्याची वल पाहून हे पाहून असं करून 2 दिवसाला पाणी चालू करतो. नंतर ज्यावेळेस सेटिंग होतं म्हणजे कळी झाल्यानंतर तिथून पुढं मग मायक्रोन्यूट्रन चालू करतो. दहातोंडे वर्षभरात एकदाच पीक घेत असले तरी बागेच्या मशागतीचं आणि त्याच्या नियोजनाचं काम मात्र वर्षभर चालतं. फवारणी नियोजनाच्या वेळी ते मधमाशांना त्रास होणार नाही अशा कीटकनाशकांची फवारणी करतात. त्यांच्या उत्पादन वाढीत मधमाशी पालनाचाही मोठा वाटा आहे. तिला थ्रिप्सचं अटॅक जास्त असतो आणि त्यावेळेस मधमाशीसुद्धा परागीकरणासाठी गरजेचं असते. मग असे काही औषधं वापरावं लागतात का जेणे मधमाशी रिपेलंट नाही झाली पाहिजे आणि थ्रिप्सचं कंट्रोल झाली पाहिजे, जेणेकरून फळाची शायनिंगसाठी त्याची साल व्यवस्थित राहिली पाहिजे. याच्यासाठी त्या कीटकनाशकाचं वापर करावं लागतं. त्यावेळेस वेळोवेळी यांना मार्गदर्शन त्या गोष्टीच करावं लागतं. त्याच्यानंतर सुरसा येतो. सुरशाला काही नंतर त्यावेळेस काही मधमाशीचा प्रॉब्लेम नसतो. त्यावेळेस आपण सुरशासाठी योग्य कीटकनाशक वापरून त्याचा कंट्रोल करू शकतो. दहातोंडेंच्या डाळिंबाची विक्री शेतातच झाली आहे. यंदा त्यांना एकरी 10 टनानुसार 10 एकरात 100 टन डाळिंबाचं उत्पादन मिळालं आहे. त्याला सरासरी 60 रुपये किलोचा भाव मिळाला आहे. त्यानुसार त्यांना 60 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. त्यांना 13 लाख रुपये खर्च आला आहे.
तो वगळता 47 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे. 2003-04 आम्ही पहिलं पीक घेतलं. त्यावेळेस एका झाडावर कमीत कमी 15 ते 20 किलो डाळिंब निघले. नंतर ते डाळिंब वाढत वाढत जाऊन आज परिस्थिती अशी आहे की त्या झाडावर 50 ते 60 किलो डाळिंब निघते आणि त्या डाळिंबाला भाव 45 ते 125 रुपयापर्यंत भाव भेटतो. सुरुवातीला आम्हाला या 10 एकर बागेत 6 लाख रुपये झाले होते. ते नंतर उत्पन्न वाढत वाढत मागच्या वर्षी 2011ला याचं उत्पन्न 50 लाखावर गेलं. कृषी विभागात काम करणाऱ्या आपल्या